शांत राहिल्यावर लोकांना वाटतं तू कमजोर आहेस, पण तू भांडण टाळतो ना कारण तुला शांतता महत्वाची वाटते. तू उत्तरही देत नाहीस ना कारण तुला वाद नको असतो. तू सारं सहन करतोस ना कारण तुला नातं टिकवायचं असतं. पण लोक तुझ्या शांततेला तुझी कमजोरी समजतात. पण खरं तर शांत माणूस कधीच कमजोर नसतो. तो फक्त नको त्या ठिकाणी भांडण करत नाही आणि नको त्या ठिकाणी वाद करत नाही. कोण आहे मी? चंद्राच्या नुसत्या पूर्णत्वानं सागराच्या हृदयाला भरती आणणारं गुरुत्वाकर्षण आहे मी. सामान्यपणाच्या व्याप्तीची कवाडं बंद झाल्यावर होणारा साक्षात्कार आहे मी. विज्ञानाच्या तुझ्या अंधकारात आशेचा एक किरण घेऊन तुझे नाम ओठी स्वामी माऊली, जीवन माझे तुझ्या चरणी वाहिली. तूच माझा वर्ण भात, तूच माझी भाकर, तुझ्या कृपेने भरे आम्हा पोटाचा सागर. तूच माझी वांग्याची भाजी, तूच माझी कढी, जन्मोजन्मी राह. एकमुखी दत्त गुरु भासले, मला पाहुनी स्वामी हासले. एकमुखी दत्त गुरु भासले, मला पाहुनी स्वामी हासले. स्वामी स्वामी चिंतनात कायाही नाले, वटवृक्षाच्या खाली माझी स्वामी माऊली. वटवृक्षाच्या खाली माझी स्वामी माऊली. बाळा, मी कायम सांगतो, घरामध्ये मुलगी असणे अत्यंत शुभ असते. कारण शास्त्रानुसार कुटुंबात मुलीचा जन्म हा भाग्य घेऊन येतो. काही पुरुषांचे नशीब तेव्हाच उजळते जेव्हा त्यांच्या घरी मुलगी जन्माला येते. म्हणून तुम्ही जेव्हा सकाळी उठता तेव्हा सर्वात पहिले तुमच्या मुलीच्या चेहऱ्याकडे पहा. ती तुमच्या कीर्ती आणि आरोग्यासाठी शुभ आशीर्वाद देते. सकाळी लवकर तिचा चेहरा पाहिल्याने तुमची मोठी कामे यशस्वी होतात. आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर. बाळा, श्री स्वामी समर्थ म्हणजे फक्त 3 शब्द नाहीत, ते माझं साक्षात अस्तित्व आहे. माझ्या कृपेचं आणि संरक्षणाचं दिव्य कवच आहे. जेव्हा तू श्रद्धेने श्री स्वामी समर्थ असा नामजप करतोस तेव्हा तुझ्या मनात आणि नकारात्मकता हळूहळू दूर होऊ लागते. या नावात अशक्याला शक्य करण्याची शक्ती आहे, संकटातून मार्ग दाखवण्याची ताकद आहे आणि भक्ताला धैर्य देण्याची कृपा आहे. म्हणून बाळा, माझ्यावर विश्वास ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. येऊ नका, मी तुमच्या पाठीशी. सेवा करा, सेवेकरी व्हा. माणूस जपा, माणूस शिका. कारण परमेश्वरा माणसातच आहे शेवटी. तथास्तु.